नमस्कार. पुणे ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण आहे अवसरी, म्हणजे आपली अवसरी नाही का, आपली खाली अवसरी उरली अवसरी गायमुख फाट्यापासून आपण चाललो गावडवाडीच्या रोडला, म्हणजे निरगुडसरच्या रोडला, म्हणजे हा इकडनं रोड जातो. ह्या रोडला काहीतरी 400 कोटी रुपये मंजूर त्याचं समजतं. पहा आपण रोड पहा बरं का. आता हे काम 400 कोटीचं वाटते का तुम्हाला? म्हणजे कसं तरी लिहिलं आहे, कुत्र्याला गाडावं लावल्यासारखं नाही का. बघा आता शब्द मग चुकीचे गेले, जाऊ द्या मरू, आता काय करता. पण ते आता असेच शब्द बघा, हे असं स्ट्रक्चर उभे केले, गटर असेच, हे रस्ते असेच. काम का पूर्ण होत नाहीये? काम का पूर्ण? किती लोकांना त्रास असं ना, कळत नाही का? इथल्या लोकप्रतिनिधींना कळायला पाहिजे ह्या गोष्टी. आमदार साहेब, शेठ लोकांना कळायला पाहिजे. शेठ लोक म्हणजे आमदारच असन किंवा सत्ताधारी असन किंवा बिगर सत्ताधारी असतील, म्हणजे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बोलता, याच्यावर पण आवाज उठवा, याच्या उपोषणाला बसवा, रस्त्याची कामं का पूर्ण होती नाही लवकर. हे ठेकेदार आहेत ना, ठेकेदार काय करतात, अधिकाऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत टक्केवारी वाटल्यामुळं कोणी त्यांना काही बोलत नाही. हे बघा किती दिवस झाले हे काम थांबले. आता का थांबले कळलं पाहिजे ना लोकांना. पण इतके दिवस थांबले, तुम्ही आमच्याच कष्टाचे पैसे घेता, कामं करता, कामं असे निकृष्ट करता निम्म करता. असे गज ओपन बिपन, हे गज असे ओपन. एखादा अपघात झाला, कोण या गजामध्ये घुसलं, हिला लावले काय बघितलं बॅरिकेड, यांची बॅरिकेड बघितली कशी बघा, बॅरिकेड बघा बरं का. इतकी खतरनाक यांनी सुरक्षा यंत्रणा लावली का नाही पहा. आता ह्या बॅरिकेडमधून जर तुम्हाला सांगतो मोठा ट्रक जरी आला ना, तो ट्रक सुद्धा याच्यातून पडायला जाऊ शकत नाही, इतकं मोठं यांचं बॅरिकेड आहे. बघा बरं का किती खतरनाक बॅरिकेड. बापरे, अरे बापरे, इतकं खतरनाक उपाययोजना पाहून आंबेगाव तालुक्यातल्या ठेकेदारांचा जाहीर सत्कार केला पाहिजे, इथल्या अधिकाऱ्यांचा पण सत्कार केला पाहिजे. काय लोकप्रतिनिधी पण बाबा, अरे बाबा किती भारी आहेत तुम्ही, काम तुमचं वा. आता हे रस्ते पहा, आपण खड्डे आहेत बरं का. अहो त्या खेडला जायला आणि हे आंबेगावला जायला असले खड्डे आहेत का नाही, शिरूर तालुक्यात यायचं म्हणल्यावर काय सांगायचे. अहो तुम्ही आम्ही खड्ड्यात आहे, सगळे खड्ड्यात. विकास नाही, भकास. कसला विकास आणि कसला काय? हे कधी कामं पूर्ण व्हायचे, काय व्हायचं? विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील, यांना हे दिसलं पाहिजे राव. रेल्वे ठीक आहे, रेल्वे पण आणा, रेल्वे आणा, गुन्हेगारी वाढवा, आणा रेल्वे पण आणा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पण हे पण काय आहे बघा ना, रेल्वे आली पाहिजे, विकास झाला पाहिजे. तुमचं सगळं मन आम्हाला मान्य आहे. तुम्ही मला खरं सांगा, 25 वर्षापूर्वीचं लाईफ चांगलं होतं का आत्ताचं लाईफ चांगलं आहे? 25 वर्षापूर्वी आजही आम्हाला आठवते की ज्यावेळेस एखाद्याला बोलवायचं असेल ना, तर अर्धा किलोमीटरवरून एखाद्या आईनं किंवा वडिलांनी जर हाक मारली तर त्या मुलापर्यंत ती आरोळी जायची. कुठे रे तू म्हटलं तरी आरोळी जायची. आणि आता आपण पाहू शकता, हे निकृष्ट कामं अशी झालेली आहेत की फार लोकांना त्रास होतो. आणि त्यावेळेसची जी परिस्थिती आहे ती ह्यावेळेस येऊ शकत नाही. आणि आता रेल्वे आणा, त्याबद्दल चांगलंच आहे, परंतु त्याचा एक दुष्परिणाम पण आहेत. जिथे रेल्वे जिथे MIDC गेलेले आहेत त्या ठिकाणी वडिलांना मुलाचं टेन्शन आलेलं आहे, म्हणजे गुन्हेगारी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात. आता या रेल्वेमुळे गुन्हेगारी नाही वाढली तर चांगलं होईल, कारण का गुन्हेगारी वाढू शकते असं दिसतं. आता बघा हे अशी कामं चालू आहेत आणि यांचे बॅरिकेड असले खतरनाक आहे. साधे रेबने दोरखंड बांधले त्या बघा. यांना काय ते पत्र्याचं तर भेटलं नाही काय कोणाला माहिती. आता ते ST वाला तिकडे थांबला आहे, इथून एकच गाडी जाते, एकच बसंक गाडी काय माहिती नाही, काही कळत नाही. पण आपण चाललोय. आता हे कॉन्क्रिटीकरण करायचंय, हे कॉन्क्रिटीकरण तर नीट करतात का प्रामाणिक, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ना अधिकाऱ्यांनी. काय कळत नाही, इतका भ्रष्ट कार्यक्रम चाललाय ना. आता ही गाडीच बसणार नाही मला तरी असं वाटतंय आपली. पाहू आता काय होतंय. बस पण आली आणि ही पण गाडी आलेली आहे. आता माझ्या मागे पण गाडी आहे. बस बसली पाहिजे. साधे दोरखंड बांधले बरं का बॅरिकेडला, साधे दोरखंड बांधले. बसली बाबा गाडी कशी तरी. पार तिकडं तुमच्या बॅरिकेडवर गेली. ठेकेदार साहेब आम्हाला जरा माफ करा बरं का. पहा आता हे कसले रोड आहेत बाबा रे. कधी कामं पूर्ण व्हायची? किती वर्ष झाली कामं चालू आहेत राव. नुसते रस्ते उकरा आणि विकास कामं चालू आहे. आंबेगाव तालुका पार चंद्रावर गेला का तिकडं अमेरिकेत गेला काय कळत नाही आम्हाला. पण इतकं बेकार परिस्थिती ना सध्या, तुम्हाला सांगतो. इतकं साठलोट झाले नाही अधिकाऱ्यांचं, राजकीय लोकांचं. अरे बाप रे बाप,
इतकी खतरनाक साठलोट आहे ना. अहो हे अधिकारी विदेशात जाऊ जाऊ हिंडू हिंडू येतात. तुम्हाला माहिती आहे का यांच्याकडे अरबो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत यांच्याकडे. हां, एक अधिकारी त्यांची मुलं अमेरिकेत दुबईला शिकायला पार. तुम्ही विचार करा एवढे पैसे येतात कुठं यांना. पगार लाख 1.5 लाख त्यांच्या अमेरिकेला शिकायचं म्हणलं 5-50 लाख रुपये आणतात कुठून हे पैसे लोक. याचा विचार केला पाहिजे. तर याचा पैसे येतात कुठं माहिती का. हे बघा इथून या असली कामं याच्यातल्या टक्केवाऱ्या आणि टक्केवाऱ्यामध्ये मेले सगळं तुम्ही आम्ही. तुम्हाला आम्हाला हे लोक भूसंपादन केलं का नाही कोणाला माहिती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं त्यांना असंच थड लावलाय गोड बोलू बोलू कोणाला माहिती. तुम्हाला रस्ते चांगले देऊन हे करून त्याच्या बाई थड लावला आणि तुम्ही घेतल्या टक्क्यावर. हे बघा कसलं बेकार आहे. आमदार साहेब लक्ष द्या. आमदार साहेब तुम्हाला हात जोडून साष्टांग नमस्कार घालू आम्ही बाबा, पण रस्त्यावर लक्ष द्या. रस्ते करीत नाही ते ठेकेदार, यांच्यावर कारवाई करा लवकर होत नाहीत. इतकं स्लो गतीनं काम चाललंय ना का बास रे बास. इतका त्रास आहे ना. आम्ही आता टॅक्स भरला, रोडचा टॅक्स भरला, सगळं भरलं. आम्हाला किती त्रास असतो आमदार साहेब. हा काय आहे रस्त्याचं काम नीट मला नाही वाटत एकदम निकृष्ट काम असणार आहे. आता बरावा बिरावा केला एवढा काय भरलंय कोणाला माहिती. काय सांगते नाही. बोर्ड लावाय पाहिजे कामाचा. किती काम आहे काय आहे, किती इंची त्याला काय म्हणतात त्याला कॉन्क्रिटीकरण आहे काय आहे, मध्ये स्टील वापरायचे का नाही वापरायचे, कसं आहे काय आहे सगळं तुम्ही लावलं पाहिजे ना अधिकाऱ्यांना. बोर्ड अधिकाऱ्यांना तुमच्या बापाचं आहे का होईल सगळे माल मटेरियल सगळा पैसा बिसा. आमच्याच कष्टाचा आमच्याच टॅक्समधून GST VST सगळ्या बोकांडे आमचा साबण घेतला तर टॅक्स काढता पार डिझेल पेट्रोल पार तुम्ही कोलगेट बिलगेट काय घेऊन ते पार एखाद्या दारू पिली त्या दारुड्याचा सुद्धा टॅक्स याच्यात. हां दारुड्याने एखाद्या गोवा मावा खाल्ला त्याच्यात पण टॅक्स आहे. हे बघा आता इकडे उकारले किती दिवस झाले हे उकरत्यात काय उकरत्यात. आता काय उड्डाणपूल करतात इथून डायरेक्ट मंचरला काय कोणाला माहिती. नाक त्रास आहे बरं का पण लोकांना नाक त्रास आहे. काम एकदम संतात ही एवढंच एकच गाडी उकरीत 3 महिने उकरीत बसते ना इथं. यांच्या किचन काय कामं होणार नाही. अधिकाऱ्यांना काय गांजाडू पिंजाडू का नशेडी हो तुम्ही ते पण सांगा आम्हाला. हे हिला तुमच्या आता तोंडातले घाण शिवाय पण युट्यूबला चालते नाही ना. तुम्हाला शिवाय पण टाकल्या असत्या. 1 नंबरचे दलिंदर हरामखोरन खंडणी करतो मुळात मग तुम्ही जे लाचखोर झाले अधिकारी तुम्ही. हां हे बघा हे आता एवढं उकरून किती महिने वर्ष व्हायला ना वर्ष 1.5 वर्ष व्हायला का नाही उकरून ठेवले. वर्ष 1.5 वर्ष होऊन गेला असते मला वाटतं उकारलेलं. काम का होत नाही पूर्ण नक्की नदी नव्हता तुम्ही कामच चालू नव्हतं करायचं ना. भिकाऱ्यासारखी कामं करता एकदम दलिंदर सारखे नाही का ते एखादं आपले काय म्हणतात त्याला ते घरातलं नाही काय आपल्या गावातलं एखादा रोड करतो आपण पैसे संपले बस. अहो इथं तुम्ही असं करता तुमच्याकडे नियोजन काय शून्य नियोजन. भिकाऱ्यांना तुम्हाला टक्केवारी भेटली का भिकाऱ्यांना तुम्ही असे कामं करता का. भीक मागे झाले तुम्ही सगळे. व्हिडिओ शेअर करा या भीकमाग्यांची लायकी कळू द्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची. तुम्ही रस्ते उकारले सगळ्यांनी. आम्हाला नेता तरी चांगला द्यावा का नेत्याने असे आवाज उठवला पाहिजे. नेत्यांनी रस्ता होत नाही आडो एखादं तरुण नेतृत्व द्यावं कोणतरी. एखादं आपल्या सगळे सारखे विरोधक सारखे सत्ताधारी सारखेच बघा. हे बघा या असं काढलं ते बघा या असं जर काढलंय तुम्ही मला सांगा. अहो याच्यात जर एखादं गेलं हे गज बघितले का वर तुम्ही अपघात झाला आणि हे गज जर एखाद्याच्या बोकांडी जर घुसले तुम्ही विचार करावं. अहो काय पद्धत आहे अहो ती का काय पद्धत आहे का ती सांगा बरं. जागेवर जाईन ना माणूस जागेवर. हां जागा जायचं नाही का गज घुसल्यावर. अहो काय काहीतरी अहो उपाययोजना असतात त्याला सरकारी नियम आहेत अटी आहेत. सारा गाव उकरून ठेवलाय तुम्ही. आता मी तुम्हाला तिथून दाखवत आले बरं का कुठून गायमग फाट्यापासून म्हणजे थोडा अवसरीपासून दाखवत आलं. इकडल्या अवसरीत आले आता हिंग्यांच्या अवसरीत आले बोरांच्या अवसरीमध्ये पुढून पोलिसाची गाडी आली. पोलीस महाराष्ट्र कोण आहे काय माहिती कलेक्टर आहे का आपलं मला वाटतं जे मंचर पोलीस स्टेशनची गाडी होती. पण पाहू शकता कसं उकारलं. इकडे जर गाडी गेली ना इकडे यांची बॅरिकेड किती खतरनाक आहे बघितलं तुम्ही बघा बॅरिकेड. अहो याच्यामध्ये परत तुम्ही GCB घातलं तरी जाणार नाही इतकं कडक बॅरिकेड बरं का. हे बॅरिकेड तुम्ही जरा पाठवा व्हिडिओ जरा शेअर करा. आणि तुमचं चुकतंय काय माहिती का मित्रांनो जे व्हिडिओ बघतात ना तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाहीत. व्हिडिओ शेअर केला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे. हे बघा हे बॅरिकेड एक जर अपघात झाला आणि हे जर घुसलंही तर कोणी तर कसलीच लागन ना जागेवर मरण ना माणूस. हे रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. हां हे बघा ते गज काढलं इथं बारीक बारीक पाताळ गज काढले ह्याच्यातून जसं काय इथं लय मोठा पूल टाकलाय. कशाचं काय लय जोल आहे तिथं तुम्हाला माहिती नाही. 400 कोटीच्या कामामध्ये टक्केवारी जायची 100 कोटीची. काय तुम्हाला रस्ता देणार आहे ते चांगला काय तुमचा विकास होणार आहे.
तुम्ही करा चाकऱ्या सगळ्या नेत्यांच्या. हे बघा आता एवढं एक एक स्पेच करायचं बरं का. एवढं झालंय, आता एवढं झाला. इथे एक मधलेच गेलं तुटून सगळं. तोवर गेलं तुटून. तवर हा रस्ता उघडून जायचा तिकडे मागलं काम होतपर्यंत बरं का. तोवर गेलं तुटून इकडे. रस्ता निकृष्ट झालाय आणि तो कॉन्क्रीटीकरण ते जड झालेलं नाही. आता इथं मध्ये काही केलेलं नाही बरं का. डांबरी ठेवलाय त्यांनी. आता कुठं मला वाटतं ह्या पुढं हा टनला त्यांनी तिथं उखाडलेलं आहे, म्हणजे रस्त्याचं काम केलेलं आहे मध्ये. सांगायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो, लक्ष असलं पाहिजे तरुणांचं. सगळ्यात महत्त्वाचं तरुणांचं लक्ष असलं पाहिजे. तरुण मेले मोबाईलमध्ये. इथे पण लक्ष द्या तुम्ही. आम्ही नाही लक्ष दिलं तर खाऊन टाकतील ना आपल्याला हे सगळे लोक. राजकीय लोकांना अधिकारी आहेत ना, आपल्याला इकून खातील तरी तुमच्या लक्षात नाही यायचं. तुम्ही हे पाहू शकता. इथे उकारले बरं का हे बॅरिकेड. आता गाडी आली पुढं आपली, ते बॅरिकेड. अहो काय स्थिती आहे का. हां एखादं गेलं खड्ड्यात मिळालं तर काय केवढ्याला पडन ते. हां यांच्या बापाचं काय जायचं अधिकाऱ्यांच्या. यांचं काय जायचंय. यांची टक्केवारी यांची गडगंज पैसा करून ठेवला यांनी. हे उद्या नोकरीवर गेले ना तर हे बसून खाती ना इतकं कमावलं यांनी. आणि याला कारणीभूत कोण आहे माहिती का. राजकीय नेते. राजकीय नेत्यांचा यांच्या वचक नाही. यांना यांचं भेटलं का हे सगळे गप. हां पहा ना इकडे बघा. आणि आपण तर डायरेक्ट दाखवत असतो तुम्हाला माहिती. हे बघा झालं बरं का चालू. आता इथे पण उकरून ठेवले. इकडे एक पोकलँड 5-10 किलोमीटरला एक पोकलँड. किती ठेकेदार लागला या कामाला देव जाणे. हे बघा आता इथं उकरलंय. इथं रोड केलाय बरं का यांनी. कसा केलाय, किती इंची आहे, काय आहे सगळ्याचं मी तुम्हाला सांगतो. 100% याच्यात इंचात फरक असणार. लिहून देतो मी तुम्हाला. इस्टिमेटला जर 10 इंची असेल ना यांनी 8 नाही तर 9 इंची केलाच ना. नसेल केल्यानंतर लागन ती पैसा आहे. आपण तयारी मोजलं पाहिजे सगळे. पहा आता इथून केलाय बरं का रोड यांनी. तरी पण काम अपूर्ण अजून बघा. काही ठिकाणी यांनी हे चर काढून ठेवले आहेत. आता हे चर कशाला खांडली, पाईप गाडायची का काय कोणाला माहिती नाही. काम अजून बाकी आहेत. किती केलंय काम. 1 किलोमीटर काम नसेल केलं बरं का. परत आलं. हे बघा आता हे पाणी सोडलं इथं. आता कधी रोड करायचे हे देव जाणे देवा रे. यांच्या का कुटीच्या गाड्या आहेत हो. आपल्याकडे नाही ना. आपली गरीबी परिस्थिती आहे बाबा. तुम्ही आमच्याकडे काय आहे. हे बघा इथे पण उकरी ते काहीतरी आहे. ठेकेदार सांगितलं पाहिजे यांनी. बोर्ड लावला पाहिजे ना. बापाची पेंट आहे का. बोर्ड लावा ना. किती काम आहे, किती कोटीचं काम आहे, काय आहे, कसं आहे. हां शाळेला तुम्ही जाय आमचे. हे बघा किती मोठा खड्डा आहे इथं. हे बघा आता हे इथं इस्टिमेटमध्ये पूल बिल नाही का काही. असणार आहे बरं का पूल. आता पूल कधी करतात ते बघायला लागेल. थोडं पॅच केलंय बरं का. बघा इथं एक पॅच केलाय. हा असं ना अर्धा किलोमीटर नाही 1 किलोमीटरचा पॅच. तिथे पण हे नाही करून ठेवलं. हे बघा हाच पॅच केलेला आहे त्यांनी. आता कुठपर्यंत केलाय. आता आपण आल्या मेंगडेवाडीच्या हद्दीमध्ये. आता इथून पॅच केलाय. समोर केलाय 300 मीटरचं फक्त. काय केलंय यांनी काम. अशी अपूर्ण कामं काय केलं कळत नाही मला. आता इथं एवढा पॅच केला झालं संपलं काम. आता इथून पुढं इथं मध्ये सोडून दिलं. आता इथं मध्ये काय करायचंय तर त्यांना माहिती. पूर्ण काय कामं करते नाही ते कळत नाही मला. बघा इथं परत डांबरी लागला. इथूनही काम नाही बरं का. 300-200 मीटर केले झालं. यांचं कामच संपलं. आता पुढं परत काम आहे. खतरनाक विकास चालू आहे आंबेगाव. आपल्या आंबेगाव चालू का गेलाय माहिती तुम्हाला. कुठे गेला माहिती का तुम्हाला. अमेरिकेत गेलाय. अमेरिकेसारखे आंबेगाव चालू हे बघा. बघा आता हे भकास कार्यक्रम. एक नंबर काम. काय आहे अधिकारी बरं. तेच अधिकारी तिथेच बरं का. भ्रष्टाचारी सगळे. 1 नंबरचे दरोडेखोर. चोरटे रातचं दरोडा टाकीतात. हे दिवसात डावल्यात तुमच्या डोळ्यात देखो आमच्या दरोडा टाकीतात. हे बघा तुमचा निधी तुमच्या समोर चोरतात हे सगळे. हे बघा कधी व्हायचं काम. किती 1-2-3 वर्ष लागतात का कामाला. पटापटा कामं करता येते नाही का. हे टेंडरमध्ये काहीतरी गोंधळ असणार आहे. हे चौकशी करूच आपण त्याची. आपल्याला काम काय. आपण यांचं काढू सगळं पित्तळ उघडं करू. थांबा बघता. बघा इथं उकरून ठेवले असं. सारे ह्या आजूबाजूच्या घरावाल्यांची तर एकदम त्रासच झाला. 1.5 वर्ष नुसता फोपाटा. किती त्रास असेल यांना. बापरे बाप. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. मोठ्या प्रमाणात शेअर करा. आता रस्ता कधी होतोय त्यासाठी त्या अधिकाऱ्यांना आहे ना सत्कार करायला लागेल. आता परत इथं 200-300-400-500 मीटरचं काम केलं असणार आहे.
परत हे केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा. या रस्त्याचं काम झालं पाहिजे पटकनी त्या सदर अधिकाऱ्याकडं हा व्हिडिओ गेला पाहिजे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.